नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वैशाली आडमोठे, यशवंतनगर हायस्कूल, यशवंतनगर। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील विभाग 4 पान नंबर 71 वरील पद्य 16 वनवासी प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे यांची कविता अभ्यासणार आहोत। ही कविता 28 ओळींची आहे। सर्वप्रथम आपण वनवासी या कवितेचं चालीत गायन करू। जशी ही कविता रानावनाची, डोंगराची, तशी चालही रानावनाची। चला तर आपण गाऊयात। आम्ही डोंगर राजाची, पोर कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची। घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देव खुशीत ढेकर। खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती। आम्ही वाघाच्या लवनाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळ पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे। बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू बाजती किड्याशी, नाचू घोंगडी नेसून। डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत। आम्ही सस्याच्या वेगान, जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन। हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण वनवासी या कवितेच्या शीर्षकाचा अर्थ समजावून घेऊ। वनवासी म्हणजे केवळ आदिवासी लोक नाहीत बरं का, तर वनात जंगलात राहणारे सर्व लोक। वनवासी हा शब्द उच्चारताच आपणाला दुःख, यातना आठवतात, पण या कवितेतील ओळी ओळींमध्ये आपणाला आनंद आणि समाधान अनुभवायला मिळतं। अगदी प्राचीन काळात भारतातील ऋषीमुनी हे वनात राहायचे। राम सीता यांनी तर 14 वर्ष वनवास भोगला। आज परिस्थिती बदलली। 21व्या शतकातल्या अशा या प्रगत युगातही वनात राहणारे लोक आपणाला पाहायला मिळतात। अशाच या रानावनामध्ये राहणारी मुलं, माणसं, त्यांचं खेळ, खाणं पिणं, राहणीमान, त्यांचं बोलणं यांचं वास्तव चित्रण करणारी ही कविता आहे। मुलांनो, या कवितेचे कवी कोण आहेत माहित आहेत का आपणाला? ही कविता आहे निसर्ग कवी, रानकवी तुकाराम धांडे यांची। सुप्रसिद्ध मराठी नट नाना पाटेकर यांचे ते आवडते कवी बरं का। त्यांना रानवाटेवरचा तुका असंही म्हटलं जातं, कारण निसर्गावर, रानावनांवर अफाट प्रेम करणारा हा कवी आहे। अशा या निसर्ग वेड्या, रानवेड्या कवींचा परिचय पाहू। पूर्ण नाव तुकाराम शिवराम धांडे, जन्म 1961, सध्या ते हयात आहेत। त्यांचं गाव मुक्काम आंबेवंगन, पोस्ट मालनेर, तालुका अकोले आणि जिल्हा अहमदनगर। त्यांचं मूळ गाव आंबेवंगन हे जरी असलं तरी सध्या ते शेंडी आणि इगतपुरी इथं सुद्धा वास्तव्याला असतात। त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हणजे 4थी पर्यंतचं शिक्षण हे गावातच म्हणजे आंबेवंगन इथं पूर्ण झालं। 5वी ते 10वी पर्यंतचं माध्यमिक शिक्षण संत गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे पूर्ण झालं आणि BA ही पदवी त्यांनी अकोले येथील शासकीय वसतिगृहात राहून पूर्ण केली। पुढे जाऊन ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये त्यांनी 33 वर्ष सेवा केली आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत। अशा या कवींचा लेखन प्रवास पाहू। कवी तुकाराम धांडे यांनी विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कविता याशिवाय कथा, ललित लेखन त्यांनी केलं। निसर्ग आणि माणूस हाच त्यांच्या लेखनाचा विषय। वळीव हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। आदिवासी जीवनाचं वास्तव चित्रण करणारा हा कविता संग्रह 2008 साली
या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार प्राप्त झाला। वळीव हा कविता संग्रह केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेनं सुद्धा या कविता संग्रहाची दखल घेतली। वळीव या काव्यसंग्रहातील भूगोल या कवितेचे इंग्रजीमध्ये भाषांतर झाले असून ही कविता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत ही कविता जाऊन पोहोचलेली आहे। आपली वनवासी ही कविता वळीव या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। यापुढे आपण या कवितेचा साहित्य प्रकार पाहू। ही कविता एक निसर्ग कविता आहे। जरी ही निसर्ग कविता असली तरी त्याची भाषा मात्र ग्रामीण वनवासी बोली भाषा आहे। ही भाषा आदिवासी ठाकर जमातीची ठाकरी भाषा आहे। या कवितेची रचना सैल अष्टाक्षरी छंदामध्ये आहे। या अष्टाक्षरी छंदाची वैशिष्ट्य काय तर प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असतात। दुसऱ्या व चौथ्या ओळीतील शेवटचे अक्षर हे यमक असते। मात्र या कवितेचं वेगळेपण म्हणजे प्रत्येक कडव्यातील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तीमध्ये आपणाला यमक पाहायला मिळते। उदाहरणार्थ निरोप ही कविता सुद्धा अष्टाक्षरी छंदामधली आहे। यापुढे आपण कवितेचा हेतू पाहू। मुलांनो, ही कविता आपण का शिकायची तर निसर्गाविषयीचं आपलं प्रेम या वयात वृद्धिंगत व्हावं, वनवासी मानवांची जीवनशैली समजून घेणे, त्यांच्याशी समरस होणे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द अंगी बाळगणे, आदिवासी समाज आणि जंगल यांचं अतूट नातं समजून घेणं, निसर्ग आणि मानव यांचा सहसंबंध समजून घेणे, निसर्गाशी जवळीक निर्माण करणे, विविध परिसरातील बोली भाषा समजून घेणे आणि आपल्या मातृभाषेविषयी प्रेम आणि आदरभाव निर्माण करणे। या कवितेचा विषय काय आहे तर निसर्ग वर्णन आणि वनवासी लोकांच्या जीवनशैलीचं वास्तव चित्रण करणे। या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की डोंगर दऱ्यात जीवन जगणाऱ्या वनवासींविषयी त्यांच्या निसर्ग प्रेमाविषयीचं वर्णन यामध्ये आहे। वनवासी मुलांची जीवनशैली, त्यांची स्वप्न, महत्वाकांक्षा याबाबतचे बारकावे ग्रामीण बोली भाषेतून शब्दबद्ध केलेले आहेत। मुलांनो, आता आपण या कवितेचा भावार्थ पाहू। वनामध्ये राहणाऱ्या मुलाचं वास्तव जीवनाचं वर्णन करत असताना कवी तुकाराम धांडे म्हणतात, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची। या कडव्यातील आपण शब्दांचे अर्थ समजावून घेऊ। पोरं म्हणजे मुले, कळसू म्हणजे कळसूबाई शिखर, परवरा म्हणजे प्रवरा नदी, उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेली, माई म्हणजे आई किंवा मोठी बहीण। मुलांनो, रानावनात डोंगर दऱ्यात निर्भयपणे वावरणाऱ्या या वनवासी लेकरांचं विश्व या ओळींमध्ये मांडले आहे। वनातील पशु पक्ष्यांप्रमाणे जीवन जगणारी ही मुलं आत्मविश्वासानं सांगतात, डोंगर आमचा राजा म्हणजे बाप आहे आणि आम्ही मुलं त्याची लेकरं आहोत। कळसूबाई शिखराचा परिसर आमची आई आहे। दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या आम्हा मुलांना अंगभरून कपडे सुद्धा घालायला मिळत नाहीत, पण तरीही निर्भयपणे बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळं आहोत। म्हणजे कळसूबाई डोंगर आणि प्रवरा नदीचा परिसर इथंच आम्ही वास्तव्याला असतो, इथंच आम्ही वावरत असतो। या चरणामध्ये पहा, आपणाला पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक पाहायला मिळते। राजाची, आईची, माईची म्हणजे इथे यमक हा अलंकार आहे। याशिवाय आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची या ओळीमध्ये आपणाला दुःखाची भावना अनुभवायला मिळते, म्हणून इथे करुण रस पाहायला मिळतो। रस म्हणजे काय तर कोणत्याही कलेचा, मग चित्रपट, कादंबरी, कथा, कविता यांचा आस्वाद घेत असताना मनातील राग, दुःख, आनंद या भावना जागृत होतात, तेव्हा त्याला व्याकरणच्या भाषेमध्ये रस म्हणतात। या ओळी वाचत असताना दुःखाची भावना जागृत होते, म्हणून येथे आपल्याला करुण रस पाहायला मिळतो। इथं कळसूबाई शिखर याचा उल्लेख आलेला आहे। याची आपण
थोडक्यात माहिती पाहू. अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारा येथील नाशिक इगतपुरी महामार्गावरील घोटीपासून पुढे गेल्यावर बारी हे गाव लागते. इथं असलेले महाराष्ट्रातील हे सर्वोच्च शिखर. समुद्र सपाटीपासून याची उंची 1646 मीटर आहे. या शिखरावर कळसुबाई देवीचं छोटस मंदिर आहे. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट अशी सुद्धा ओळख आहे. एका इंग्रज अधिकाऱ्याने द किंग ऑफ द डेक्कन हिल्स असंच या शिखराला म्हटलेलं आहे. मित्रांनो, या डोंगराला कळसुबाई हे नाव कसे पडले याबाबत एक दंतकथा सांगितली जाते. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची एक मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे, भांडी घासणे ही कामे सोडून इतर कामे करेन. पण एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलानं कळसूला भांडी घासायला लावली. कळसूला आला राग. कळसू चिडून डोंगरावर जाऊ लागली आणि पुढे त्या डोंगराला लोक कळसुबाईचा डोंगर म्हणू लागले. या कळसुबाई शिखरावर कळसुबाई देवीचं एक छोटस मंदिर आहे. त्याची एक आख्यायिका सांगितली जाते. बारी हे गाव कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी. कोळी महादेव या आदिवासी जमातीचे लोक तिथं वास्तव्याला असतात. कळसुबाई या गावाची सून. तिला औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्यामुळे ती गावातील आजारी लोकांची सेवा करायची. कालांतराने तिचा मृत्यू झाला. नंतर गावातील लोक तिची आठवण म्हणून त्या शिखराला नाव दिले कळसुबाई शिखर. त्या कळसुबाई शिखरावर एक छोटस मंदिर बांधलं आणि आजही ते लोक या कळसुबाईला देवी मानून तिची पूजा करतात. त्याचबरोबर या कडव्यामध्ये प्रवरा नदी याचा उल्लेख आलेला आहे. ही प्रवरा नदी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील रतनवाडी इथं उगम पावते. या नदीची लांबी 200 किलोमीटर आहे. मुळा, आढळा, म्हाळुंगी या तिच्या उपनद्या आहेत आणि पुढे जाऊन प्रवरा संगम इथं ती गोदावरी नदीला मिळते. या नदीला अमृतवाहिनी असं सुद्धा दुसरं नाव आहे. आता आपण पुढचं कडवं पाहू. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर. भोकर ही रानावनात आढळणारी वनस्पती. त्याच्या पाल्याची भाजी बनवतात. व म्हणजे वर. ढेकर देणे म्हणजे पोट भरणे किंवा पोट भरल्यानंतर पोटातून येणारा आवाज. वनवासी मुलांचं खाणं पिणं, समाधानानं जीवन जगणं याचं चित्रण या ओळींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरं का बाळांनो, आपण मुलं आईनं आपल्या आवडीचा स्वयंपाक नाही केला तर जेवत नाही. आईवर आपण रुसतो. पण ही वनवासी मुलं रुसत नाहीत. ती म्हणतात आम्ही हातात भाकरी घेतो, त्यावर भोकरीच्या पाल्याची भाजी ठेवतो आणि मोकळ्या वातावरणात निवांत खडकावर बसून खातो. तृप्तीचं खुशीत ढेकर देतो. जेवायला ताट नाही, रुचकर पंचपक्वानांचं जेवण नाही. पण याबाबत त्या मुलांची तक्रार नाही, कुरकुर नाही. उलट ते साधंच जेवण पण समाधानानं जेवतात. इथे भोकर या वनस्पतीचा उल्लेख आलेला आहे. त्याची आपण माहिती पाहू. भोकर ही वनस्पती पश्चिम घाट, सातपुडा, कोकण या परिसरामध्ये आढळते. 10 ते 12 मीटर इतकी त्याची उंची असणारा हा सदापर्णी वृक्ष आहे. त्याची पानं रुंद, अंडाकृती आणि गुळगुळी असतात. फुलं लहान, पांढरी किंवा हिरव्या रंगाची पाहायला मिळतात. त्याची फळं बोरा एवढी असतात. कच्ची असताना ती हिरव्या रंगाची असतात, तर पिकल्यांवर ती पिवळसर किंवा गुलाबी रंगाची पाहायला मिळतात. कफ, खोकला अशा अनेक रोगांवर ही उपयुक्त वनस्पती आहे. एवढंच नव्हे तर या फळाच्या फुलांची, पानांची, फळांची सुद्धा भाजी बनवतात. त्याच्यापासून लोणचं सुद्धा बनवतात. म्हणजे या वनस्पतीचे सर्व अवयव उपयुक्त असल्यानं रानावनातील माणसांच्या दृष्टीनं हा एक कल्पवृक्षच आहे. या पुढील कडव्यामध्ये पहा. खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. भवती म्हणजे भोवती.
संगती म्हणजे सोबतीने, आभाळ पांघरणे म्हणजे उघड्यावर संसार करणे, वाऱ्याच्या संगे पळणे म्हणजे वाऱ्याच्या वेगाने पळणे, इथंही वाक्यप्रचार आलेले आहेत. याशिवाय वारा, पृथ्वी, आभाळ अशी काही समानार्थी शब्द सुद्धा या कडव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वनवासी मुलांचं खेळणं, पळणं, झोपणं, त्यांचं जमिनीशी नातं या ओळीतून प्रकट झाले आहे. आज आपण मुलं क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, मोबाईलवरचे गेम अशा विविध प्रकारचे खेळ खेळतो. मऊ बिछाण्यावर आणि उबदार पांघरून घेऊन आपण झोपी जातो. पण ही जी साधनं आहेत या वनवासी मुलांच्याकडे नाहीत, कारण प्रचंड दारिद्र्य. मग ही मुलं कोणता खेळ खेळतात हे सांगताना ती मुलं म्हणतात, आम्ही वनवासी मुलं टेकडी भोवती खेळतो, वाऱ्याच्या वेगानं पळतो, आभाळाचं पांघरून घेतो आणि माळावरच्या जमिनीवर लोळतो. पहा, या मुलांना अंथरून पांघरून नाही, जमीन हेच अंथरून आणि आभाळ हेच पांघरून मानून ही मुलं आनंदानं झोपी जातात. म्हणजे एका बाजूला दारिद्र्य तर दुसऱ्या बाजूला संकटावर किंवा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आनंदानं कसं जगावं, रडायचं नाही तर लढायचं, ही प्रेरणा ही मुलं आपणाला देऊन जातात. त्या पुढच्या कडव्यामध्ये पहा, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळा पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. या कडव्यामध्ये वाघाच्या लवणाचे, वांदार नळीचे, उंबर माळीचे अशा काही अपरिचित संकल्पना आलेल्या आहेत. त्याचा अर्थ आपण सर्वप्रथम समजावून घेऊ. वाघाच्या लवणाचे म्हणजे डोंगरामधील खळगीची खोलगट जागा जिथं वाघ वास्तव्याला असतात. वांदार म्हणजे माकड, वांदार नळी म्हणजे डोंगर पठारावरची जागा, दोन्ही बाजूनं घनदाट वृक्ष आणि मधून पायवाट म्हणजे नळीसारखा आकार, तिथं करवंदाची जाळी, जांभूळ, माकडांना भरपूर खाद्य असतं, त्यामुळे इथं माकडांचा वावर असतो. त्या जागेला वांदार नळी असं म्हणतात. वहाळ हा बोली भाषेतील शब्द आहे. वहाळ म्हणजे ओहळ, त्याचा अर्थ ओढा, नाला. पल्याड म्हणजे पलीकडे. माळीचे म्हणजे माळ रानावरचे. उंबर माळ म्हणजे उंबराची झाडं मोठ्या प्रमाणात असतात, ते माळरान. पहा, कवीच्या मते ज्या निसर्गात डोंगराच्या परिसरात आम्ही जगलो, वाढलो, त्या निसर्गातील काही भागांना आमच्या वाडवडिलांनी अनेक नावं दिलेली आहेत. त्यापैकीच म्हणजे वाघाचे लवण, वांदार नळी आणि उंबर माळी. आता आपण नाही का, आपल्याकडे आंब्याची भरपूर झाडं असतील तर त्याला आपण आमराई म्हणतो, वेळूची भरपूर झाडं असतील तर त्याला वेळूचं बन आपण म्हणतो. सापांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी त्या भागाला आपण नागझरी म्हणतो. तशीच ही ठिकाणं. ही वनवासी मुलं काय म्हणतात पहा बाळांनो, वाघ जिथे वस्तीवर असतात त्या लवणावर, त्या खोलगट भागामध्ये आमच्या वाड्या वस्त्या, तिथंच आमच्या झोपड्या, तिथंच आम्ही राहतो, तिथंच आम्ही वावरतो. वानरांचं वास्तव्य जिथं आहे तिथंच आमचा वावर असतो, तिथं आम्ही खेळतो, बागडतो. म्हणून आम्ही वनवासी मुलं म्हणजे वाघ आणि माकडच. पावसाळा सुरू झाला की या दोन डोंगरावरून पडणारं पावसाचं पाणी त्या डोंगराच्या मधून वाहायला लागतं आणि त्या पाण्याला ओहोळाचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून ही मुलं काय म्हणतात पहा, तर ओढ्याच्या पलीकडे आमचं गाव आहे, तसंच मोठं माळरान आणि त्याच्यावर उंबराची भरपूर झाडं आणि म्हणून त्या जागेला उंबर माळ असं म्हटलेलं आहे. या उंबर माळावरच ही मुलं खेळतात, बागडतात. पहा, इथे आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, आम्ही उंबर माळीचे या ओळींमध्ये आपणाला रूपक अलंकार पाहायला मिळतो. रूपक अलंकार म्हणजे काय मित्रांनो, तर उपमेय आणि उपमान यांच्यात साम्य आहे. उपमेय हे उपमानच आहे, ते एकरूप किंवा अभेद आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं रूपक अलंकार होतो. उपमेय आदिवासी मुले, उपमाने वाघ, वानर आणि उंबर हे दोन्ही हे एकरूप आहेत असं वर्णन इथं केलेलं आहे, म्हणून इथे रूपक हा अलंकार होतो. पुढे पहा, बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून,
बोलू बाज तिंकिड्याशी, नाचू घोंगडी नेसून. पहा, याच्यामध्ये बाज म्हणजे बाजलं, सूर्याचं म्हणजे सूर्यावर, पहू म्हणजे पाहू, चंद्रा म्हणजे चंद्राकडे, बाज म्हणजे बाजलं किंवा खाट, तिकिंडा म्हणजे आकाशातील 3 नक्षत्रांचा समूह, घोंगडी म्हणजे मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेलं जाडं भरडं वस्त्र. याचा भावार्थ आपण समजून घेऊ. पहा, या कडव्यामध्ये या मुलांचं सूर्यावर रुसणं, हसणं, बोलणं, नाचणं याचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. भर दुपारी सूर्य हा तळपत असतो, त्याच्याकडे पाहणं हे आपल्याला शक्य नसतं, म्हणून आपण पहा नजर वळवतो. तशीच ही मुलं सुद्धा जेव्हा या माळरानावर कडक उन्हामध्ये हिंडतात, या मुलांच्या अंगावर वस्त्र नाही, उघड्या बोडक्या या मुलांना उन्हाचा त्रास होतो आणि मग क्षणभरासाठी का होईना झाडाच्या सावलीत घोंगडी टाकून बसतात. ही कल्पना म्हणजेच सूर्यावर रुसून बसणं. रात्री आकाशात चंद्र उगवतो, जेवणं आटोपली की ही मुलं चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये खेळतात, बागडतात. एवढंच नव्हे तर चंद्राकडे पाहून हसतात सुद्धा. रात्री जमिनीवर पडून आकाशातील चंद्र, चांदण्या, तिंकिड्यांची शोभा बघतात, त्यांच्याशी बोलतात. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला सप्तर्षी तारा म्हणतो. सप्तर्षी म्हणजे 7 तारकांचा समूह. त्यांना प्राचीन काळातील वसिष्ठ, विश्वामित्र, कण्व, भारद्वाज, अत्री, वामदेव, शौनक अशा विविध ऋषींची नावं दिलेली आहेत. या ताऱ्यांच्या मदतीनं आपणाला ध्रुव ताऱ्याचं स्थान, उत्तर दिशा याची कल्पना येते. याला उडत्या पतंगासारखा आकार असल्यानं आकाशामध्ये आपणाला सहज शोधून काढता येतं. ग्रामीण भागामध्ये किंवा वनवासी भागामध्ये याला काय म्हणतात पहा, तर 4 चांदण्या म्हणजे बाज किंवा बाजलं आणि त्याच्या पाठीमाग 3 चोर म्हणजेच तिंकिडा किंवा नक्षत्र. या वनवासी लोकांच्या जीवनामध्ये तिंकिडाला खूप महत्वाचं स्थान आहे, कारण तो आकाशात कुठपर्यंत आलेला आहे त्यावरून हे लोक रात्रीची वेळ ठरवतात. एवढंच नव्हे तर सुगी संपली की ही वनवासी मुलं माणसं ढोल अशी वाद्य वाजवून, ढोल पावरी अशी वाद्य वाजवत, अंगावर घोंगडी नेसून रात्री 12 वाजेपर्यंत नृत्य करत असतात. पहा, या ओळींमध्ये आपणाला वनवासी मुलांचं निसर्गाशी असलेलं अनोखं नातं पाहायला मिळतं. इथं पहा, तिंकिडा हा शब्द आलेला आहे. तिंकिडा म्हणजे 3 नक्षत्रांचा समूह, द्विगु समास. द्विगु समास म्हणजे काय, तर ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि दुसरे पद नाम असते त्याला द्विगु समास असं म्हणतात. याशिवाय बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून या ओळीमध्ये आपणाला आश्चर्यकारक वर्णन पाहायला मिळतं. म्हणून या ओळीमध्ये आपणाला अद्भुत रस पाहायला मिळतो. पुढे पहा, डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. डोई म्हणजे डोक्यावर, पेलीत म्हणजे झेलीत. आभाळ पेलणे हे वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करणं किंवा संकटाशी सामना करणं. सिंह म्हणजे सिंह. या कडव्यामध्ये वनवासी मुलांच्या धाडसी वृत्तीचं, आत्मविश्वासाचं वर्णन केलेलं आहे. आपण आव्हान पेलणे, संसार पेलणे असं म्हणतो, पण आभाळ पेलणे म्हणजे काय, याचं काय कारण असेल, तर वनवासी मुलांचं जीवन हे कष्टमय आहे. अनेक संकट त्यांच्या समोर आहेत. कोणतीही भौतिक सुविधा नाही, अंगभर कपडे नाही, पोटभर जेवण नाही, कधी कधी उपाशी झोपावं लागतं, उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं. म्हणजे दैन्य, दुःख, दारिद्र्य. परंतु या मुलांना या कष्टमय जीवनाची अजिबात फिकीर नाही. उलट ते म्हणतात की आपल्या माथ्यावर आभाळ पेलत म्हणजे ऊन, वारा, पाऊस झेलत येणाऱ्या अनेक संकटाशी सामना करत अगदी सिंहाच्या चालीसारखं आत्मविश्वासानं रुबाबात आणि ऐटीत चालत असतात.
झाडा कड्यांवर हिंडत असतात. एवढंच नव्हे तर माणसांची जशी भाषा तशीच पशु पक्ष्यांची सुद्धा भाषा असते. त्यांच्या सानिध्यात राहून ही मुलं पशु पक्ष्यांची भाषा सुद्धा बोलत असतात. पक्ष्यांच्या आवाजावरून या मुलांना तो पक्षी कोणता आहे किंवा कोणत्या दिशेला आहे, पक्षाच्या आवाजातील संकेत सुद्धा ते अचूक ओळखतात. असं म्हणतात, नैसर्गिक संकटाची चाहूल लागताच पक्षी वेगळेच आवाज काढायला लागतात. त्यांच्या या आवाजावरून वनवासी सावध होत असतात. म्हणजे निसर्ग आणि वनवासी हे एकमेकांचे सोबती बनून या वनामध्ये आनंदानं राहत असतात. या कडव्यामध्ये पहा, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत. इथं आपणाला पराक्रम, शौर्य, धाडस यांचं वर्णन केलेलं पाहायला आढळतं. म्हणून इथे वीर रस आहे. याशिवाय झाडा कड्यांवरी या दोन शब्दांमध्ये जे चिन्ह वापरलेलं आहे त्या चिन्हाला संयोग चिन्ह असं म्हणतात. हे संयोग चिन्ह केव्हा वापरतात तर जोड शब्द लिहित असताना. उदाहरणार्थ शुभ लाभ म्हणजे शुभ आणि लाभ या दोन शब्दांच्या मध्ये, किंवा 3-4. याशिवाय आणखीन केव्हा वापरतात हे चिन्ह तर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ पहा, मला मराठी व्याक आणि खालच्या ओळीला आपण रण आवडते, तर व्याकच्या पुढं आपण जे चिन्ह देतो त्याला संयोग चिन्ह म्हणतात. या संपूर्ण कवितेचा जर अभ्यास जर केला असेल तर आपणाला पहा की पूर्णविराम आणि संयोग चिन्ह या दोनच चिन्हांचा वापर केलेला पाहायला मिळतो. या पुढच्या कडव्यामध्ये पहा, आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. यंगून जाणे हा वाक्यप्रचार आलेला आहे. यंगून जाणे म्हणजे चढून जाणे, हात लावणे म्हणजे स्पर्श करणे, गंगन म्हणजे गगन म्हणजेच आकाश. या कडव्यामध्ये या वनवासी मुलांचं अतुलनीय धैर्य, त्यांची चिकाटी, त्यांची उच्च महत्वाकांक्षा आपणाला पाहायला मिळते. ही वनवासी मुलं आपणाला काय म्हणतात पहा, तर आम्ही वनवासी मुलं अगदी सहज सशाच्या गतीनं डोंगर चढून जातो. एवढंच नव्हे तर डोंगरावर चढून आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. या मुलांची जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आपणाला दिसून येते. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. हे संस्कार आपण आपल्या मनावरती रुजवू शकतो. या कडव्यामध्ये हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन, इथं आपणाला विस्मयकारक गोष्टीचं वर्णन केल्यामुळं अद्भुत रस पाहायला मिळतो. थोडक्यात या वनवासी कवितेमध्ये या वनवासी मुलांचं भावविश्व, त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवन, त्यांचं निसर्गाशी असणारं नातं, निसर्गावरील प्रेम, निसर्गानुरूप त्यांचं वागणं, जगणं, बोलणं, त्यांची भाषा या सगळ्याचं चित्रदर्शी वर्णन आपणाला या कवितेमधून पाहायला मिळतं. कळसुबाई आणि प्रवरा नदीची लेकरं, हातात भाजी भाकरी घेऊन खडकावर बसून जेवणारी मुलं, वाऱ्याच्या संगतीनं पळणारी मुलं, खेळणारी, आभाळ पांघरणारी मुलं, जमिनीवर लोळणारी, सूर्यचंद्राशी बोलणारी, पक्ष्यांच्या आवाजात बोलणारी, चांदण्याला आणण्याची जिद्द बाळगणारी ही मुलं यांचं सहज सोप्या भाषेमध्ये वास्तव चित्रण केलेलं पाहायला मिळतं. ही कविता आपण अभ्यासल्यानंतर मित्रांनो आपणाला या कवितेची काही भाषिक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. पहा, पहिलं वैशिष्ट्य आहे, ही कविता सैल अष्टाक्षरी छंदामध्ये आहे. या प्रत्येक कडव्यातील पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पंक्तीमध्ये यमक साधले आहे. म्हणून इथे यमक अलंकार याशिवाय रूपक अलंकार सुद्धा पाहायला मिळतो. अद्भुत, करुण, वीर असे अनेक रस सुद्धा या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या कवितेची भाषा आदिवासी ठाकरी भाषा आहे. साधी, सोपी, सहज रचना पण मनाला भावणारी आहे. ताल, नादमयता, गेयता आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिंकिडा, यंगून अशा अपरिचित पण जिवंत संकल्पना वापरल्यामुळे ही कविता सजलेली आहे. याशिवाय वारा, सूर्य, चंद्र, पक्षी, चांदण्या अशा अनेक प्रतिमांचा वापर केलेला आहे. मित्रांनो,
ही कविता अभ्यासल्यानंतर आपण काय शिकलो या कवितेतून, कोणता संदेश आपण घेतलो या कवितेतून, तर निसर्गात जगणाऱ्या मानवी जीवनशैलीचा परिचय आपण करून घेतला। याशिवाय जीवन जगत असताना जिद्द, चिकाटी, साहस, निर्भयता, आत्मविश्वास, अतुलनीय धैर्य, उत्तुंग इच्छाशक्ती, प्रयत्नवाद या गुणवैशिष्ट्यांची आवश्यकता असते, हेही आपल्याला पाहायला मिळालं। संकटावर मात करून वास्तव परिस्थितीमध्ये जीवन आनंदानं आणि समाधानानं जगणं, सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे, आपल्या मातृभाषेचं जतन करणं आणि पर्यावरणाचं संवर्धन करणं, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं। ही कविता संपली। या कवितेच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे। हा स्वाध्याय आकलन कृतीवरती, काव्य सौंदर्यावर आधारित आहे। हा स्वाध्याय तर सोडवाच, पण याशिवाय आणखीन 2 कृती विचारल्या जातात। एक म्हणजे पुढील मुद्द्यांना अनुसरून कृती सोडवा। 4 गुणांसाठी ही कृती कृतीपत्रिकेमध्ये विचारली जाते। ते मुद्दे म्हणजेच कवितेचे कवी, कवितेचा विषय, शब्दांचा अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, कवितेतून व्यक्त होणारा विचार, ओळींचा सरळ अर्थ, कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे, अशी एकूण 8 मुद्दे दिलेले असतात। या 8 मुद्द्यांपैकी 4 मुद्दे कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातात। आणखीन एक महत्वाची कृती यावर विचारली जाते, ती म्हणजेच रसग्रहण। कवितेच्या ओळी दिले जातात आणि त्या ओळींचं रसग्रहण करा अशी कृती दिली जाते। मग रसग्रहण ही कृती सोडवत असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्यांच्या अनुषंगानं ही कृती सोडवावी। आशय सौंदर्य यामध्ये कवितेचे नाव, कवीचं नाव आणि मध्यवर्ती कल्पना लिहावी। काव्य सौंदर्य यामध्ये दिलेल्या ओळींचा भावार्थ, याशिवाय अलंकार आणि रस यांचं वर्णन करणे आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला जी वैशिष्ट्ये जाणवली किंवा जी भाषिक वैशिष्ट्ये आपण पाहिली त्याचं लेखन इथं करणं, ही कृती कृतीपत्रिकेमध्ये 4 गुणांसाठी विचारली जाते। आता शेवटचा भाग मूल्यमापन। स्वमतावर आधारित वनवासी व जंगल यांचे अतूट नाते तुमच्या शब्दात लिहा, ही कृती विचारली जाते। उपयोजित लेखन या विभागामध्ये पर्यावरण संरक्षण काळाची गरज, निसर्ग आपला मित्र या विषयावर वैचारिक निबंध लेखन करा। याशिवाय निबंध लेखनामध्ये कवितेत आलेल्या कोणत्याही एका प्राण्याचं आत्मकथन लिहा। उपक्रम यामध्ये आंतरजालाच्या माध्यमातून वनवासी लोकांविषयी माहिती घ्या आणि वनवासी मुलं आपणाला भेटली आहेत अशी कल्पना करून त्या वनवासी मुलाची किंवा मुलीची मुलाखत घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वनवासी प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे यांची कविता अभ्यासली। नक्कीच आपणाला ही कविता समजली असेल। मित्रांनो, या कवितेचं वाचन करा, स्वाध्याय सोडवा, दिलेली कृती सोडवा, छान अभ्यास करा। शुभेच्छा, धन्यवाद।